आजची रेसिपी दाखवणार आहे। काल माझ्याकडे इडली केली होती, बॅटर राहिला आहे, तर आज आप्पे करणार आहे। त्यासाठी काय केले, मी हरभरा डाळ भिजत घालून वाटून घातले आणि आप्पेच्या पिठामध्ये कांदा मिरची घालणार आहे। आप्पे करताना नवीन थोडं, बऱ्याच वेळा इडली पीठ राहते आणि थोडं राहिलं तर याच्यात तुम्ही रवा मिक्स करून ठेवता, 10 मिनटं भिजत घालून करायचं। आणि ही नेहमीची इडलीची चटणी, खोबरं वाटून घेतले, पण हे वाटलेलं हरभरा डाळ पण त्याच्यात मी बारीक करून घातले, त्यामुळे चटणी वाढली आणि चव पण एक वेगळ्या प्रकारानं येते। फुटाणे डाळ घालतात डाळा, पण तो नेहमी घरात असतो असं नाही। तर ह्याच्यामध्ये वाटून घेतलेलं चणा डाळ मिक्स केले त्याच बॅटरमध्ये, इडलीच्या बॅटरमध्ये थोडंसं हिंग आणि बारीक चिरलेलं कांदा मिरची ॲड केली। त्याचं तुम्ही उत्तप्पा डोसा काहीतरी वेगळं असं करू शकता। बऱ्याच वेळा पीठ राहतं ना इडलीचं, त्याच्यामध्ये डाळ भिजत घालून मी वाटून घेतलेले, हरभरा डाळ भिजत घालून। चटणी तर नेहमीची ही खोबऱ्याची, त्याच्यामध्ये ते वाटून घेतले, डाळच घातले बारीक आणखीन वाटून, चटणी वाढले पण चव पण छान येते त्याची। आता आपण आप्पे पात्राला तेल लावून ठेवलेले, त्याच्यात मी आता आप्पे घालणार आहे। घालल्यामुळे पण थोडं चव पण छान येतं। चटणी करून घेतलं की चांगलं असतात। बघा, आवडलं तर करून बघा। बॅटर बराच वेळ राहतो आणि थोडं राहिलं तर तुम्ही रवा वगैरे मिक्स केलं तरी चालतं। याच्यामध्ये कांदा, थोडी मिरची, आलं तुम्ही काही ॲड करू शकता। इडली पिठामध्ये बेसन डाळ भिजत घातलेलं वाटून घेतलेलं आहे, चटणी तयार आहे, त्याच्यात कांदा मिरची घातलेलं आहे। काही वेळा काय होतं ना, उडीद डाळ इडली पिठामध्ये जास्त असतो, त्यामुळे आप्पे कधी कधी चिकटतात, मग थोडं सरळ रवा भिजत। आजची रेसिपी दाखवणार आहे। काल माझ्याकडे इडली केली होती, बॅटर राहिला आहे, तर आज आप्पे करणार आहे। त्यासाठी काय केले, मी हरभरा डाळ भिजत घालून वाटून घातले आणि आप्पेच्या पिठामध्ये कांदा मिरची घालणार आहे। आप्पे करताना नवीन थोडं, बऱ्याच वेळा इडली पीठ राहते आणि थोडं राहिलं तर याच्यात तुम्ही रवा मिक्स करून ठेवता, 10 मिनटं भिजत घालून करायचं। आणि ही नेहमीची इडलीची चटणी, खोबरं वाटून घेतले, पण हे वाटलेलं हरभरा डाळ पण त्याच्यात मी बारीक करून घातले, त्यामुळे चटणी वाढली आणि चव पण एक वेगळ्या प्रकारानं येते। फुटाणे डाळ घालतात डाळा, पण तो नेहमी घरात असतो असं नाही। तर ह्याच्यामध्ये वाटून घेतलेलं चणा डाळ मिक्स केले त्याच बॅटरमध्ये, इडलीच्या बॅटरमध्ये थोडंसं हिंग आणि बारीक चिरलेलं कांदा मिरची ॲड केली। त्याचं तुम्ही उत्तप्पा डोसा काहीतरी वेगळं असं करू शकता। बऱ्याच वेळा पीठ राहतं ना इडलीचं, त्याच्यामध्ये डाळ भिजत घालून मी वाटून घेतलेले, हरभरा डाळ भिजत घालून। चटणी तर नेहमीची ही खोबऱ्याची, त्याच्यामध्ये ते वाटून घेतले, डाळच घातले बारीक आणखीन वाटून, चटणी वाढले पण चव पण छान येते त्याची। आता आपण
आप्पे पात्राला तेल लावून ठेवलेले, त्याच्यात मी आता आप्पे घालणार आहे. घालण्यामुळे पण थोडं चव पण छान येतं. चटणी करून घेतलं की चांगलं असतात. बघा, आवडलं तर करून बघा. बॅटर बराच वेळ राहतो आणि थोडं राहिलं तर तुम्ही रवा वगैरे मिक्स केलं तरी चालतं. ह्याच्यामध्ये कांदा, ओली मिरची, आलं तुम्ही काही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. इडली पीठ ऑलरेडी फर्मेंट झालं होतं ना, त्यामुळे लवकर फुगतात ते आणि कुरकुरीत होतात. इडली पीठ रव्यानं करा किंवा तांदूळ भिजत घालून करा, कसंही केलं चालते. मी हरभरा डाळ भिजत घातलं नव्हतं ना, मी सकाळी उठून भिजत घातलं आणि वाटून घेतलं, तोच त्या चटणीमध्ये वापरला. असं वेगळं काहीतरी करायला मला आवडतं. करून बघते, चांगलं लागलं तर सांगत बसायला. हे बघा किती फुगलेत हां, म्हणजे इडलीच्या ह्या बॅटरमुळे. दाखवते मी, हे बघा फुगलेत छानपैकी. आणि निघतात, उठतात असे. परत तेलावरून व्हायचं आहे. पहिला एक उठेपर्यंत थोडा वेळ होतो, नंतर उठतात ते परत. छान फुगलेत ना, मस्त. चवीला पण कुरकुरीत रवा घातल्यामुळे. इडली बॅटर फुगलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे करावं लागत नाही. आंबवलेलंच असतंय ना, फक्त रवा घालायचा. फक्त उडीद डाळ असल्यामुळे एक टिप सांगते, चिकटतात, त्यामुळे रवा जास्त ॲड करा. दुसऱ्या बाजूने पण असं खरपूस भाजलं पाहिजे. किती छान फुगलेत ना. गरम गरम सर्व करू आणि नंतर दुसरं बॅच. आजची डिश गरम गरम आप्पे आणि चटणी. इडली बॅटरचे आप्पे फक्त हरभरा डाळ भिजत घालून करायचे. धन्यवाद.
एक बाजू भाजली की उलटून घ्यायचं चाकूनं किंवा चमच्यानं. तर दुसऱ्या बाजूला तेल काय घातलेलं असतं, नाही चिकटलं तर हे करायचं.